नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिक शेतकरी प्रशिक्षण मालिका किंवा एपिसोड 12 मध्ये आज आपण माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो की आपण 11 एपिसोड लक्षपूर्वक ऐकले, बरेच जणांनी कॉमेंट्स केले आणि सबस्क्राईब सुद्धा केले। तर माझी पुन्हा तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हे एपिसोड फॉरवर्ड करत राहा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी असा आमचा उद्देश आहे। आणि सबस्क्राईब करा। मागच्या वेळेस आपल्या फ्लायरमध्ये आपण 30 विषय दिले होते की प्रशिक्षण आपण 30 विषयावर करणार आहोत। आता हा सेशन जो आहे 3 दिवसाचा, आज तिसरा दिवस आहे। या सेशनमध्ये आपण फक्त ओळख व्हावी, एकमेकाची विषयाची ओळख व्हावी, विषयाचं गांभीर्य पटावं आणि जे इंटरेस्टेड लोक आहेत त्यांना शास्त्रोक्त माहिती मिळावी आणि आपली एकमेकाची ओळख व्हावी की खरंच हे नॉलेज महत्त्वाचं आहे का, चांगली माहिती असेल तर आपण हे कंटिन्यूस करावं, या दृष्टिकोनातून आम्ही सुरू केले होते। त्याच्यामध्ये आज मला तुम्हाला प्रकर्षाने हे सांगायचं आहे की आपण पूर्ण पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस घेतो। याच्यामध्ये इसाप म्हणजे इंटिग्रेटेड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस किंवा एकात्मिक शाश्वत शेती पद्धती, याचा आपण पूर्वी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांचं एकत्रीकरण करून पॅकेजेस तयार केलेले आहेत। आता जमिनीपासून जर सुरुवात केली आपण, तर आपल्याला आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याकडे तांत्रिक माहिती आहे, तसेच आपल्याकडे पुस्तकं सुद्धा आहे। जमीन कोणाची खराब असेल, क्षारपड झालेली असेल, पडीक असेल, क्षार खूप असतील, पाऊस पडला की पांढरे क्षार वर येत असतील किंवा चोपण जमीन असेल, तर ती सुधारण्यासाठी सुद्धा आपल्याकडे पुस्तकं आहेत। त्यानुसार आपण कृपया अशी माहिती घ्यावी की क्षारपण आणि चोपण जमिनीचं व्यवस्थापन कसं करावं, कशी सुधारायला पाहिजे। जमीन पाहिल्यानंतर आपल्याला आता कापसाच्या बाबतीमध्ये बीटी कापूस 99.9% लोक बीटी कापूस घेतात, परंतु सेंद्रिय शेतीमध्ये बीटी कापूस अलाउड नाही, परवानगी नाही त्याला सेंद्रियाला। तर त्याला पर्याय दुसरे आहेत की विद्यापीठांचे, तिन्ही चांगल्या विद्यापीठांचे आपल्या अकोला, परभणी आणि राहुरी विद्यापीठामध्ये सरळ वाण आहेत, सुधारित आहेत, अमेरिकन वाण आहेत, ते कृपया वापरा। तर हे बीटी का नको, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आम्हाला बीटीच वापरायचं, बीटीच्या तुल्यबळ वाण आहे, तर बीटी का नको असं म्हणणाऱ्याला उत्तर देण्यासाठी शास्त्रीय माहिती आमच्या या पुस्तकामध्ये आहे। जनुकीय पिके व अन्न, बीटी कापसाचा काय दोष आहेत, जमिनी कशा खराब होतात, 2002ला जरी हे आलं आपल्यामध्ये तर आता उत्पन्न तेवढं येत नाही, खर्च वाढलाय। तर हे जनुकीय परिवर्तित म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड हे पीक का नको, आणि ते अन्न खाल्ल्यावर काय हे होतं, कारण बीटी कापसाची सरकी खाल्ल्यावर गाई गाभण जात नाही, गाईला सीमन जरी टाकले, इन्सेमिनेशन तरी कन्सेप्शन होत नाही, हे सिद्ध झालेलं आहे। त्याच्यामुळे त्याबद्दल सुद्धा आपल्याला त्रोटक माहिती मिळेल। त्यानंतर आपल्याला कोणाला त्यातल्या त्यात महत्त्वाचे पॉईंट्स कोणते आहेत, सेंद्रिय शेती करताना महत्त्वाचे 5 पॉईंट कोणते आहेत, त्या संदर्भामध्ये एक छोटी पुस्तिका मी काढलेली आहे। त्या पुस्तिकेचं नाव आहे सेंद्रिय शेती यशाची पंचसूत्री। सेंद्रिय शेती यशाची पंचसूत्री। ते 5 मुद्दे जे आहेत, 5 प्लॅन ऑफ ॲक्शन आहेत, हे तुम्ही जरी हे वापरून सुरुवात केली तर हे पुस्तक सुद्धा तुमच्याकडे आमच्याकडे अवेलेबल आहे। आम्ही तुम्हाला देऊ शकतो, तुम्ही त्याप्रमाणे मागणी करू शकता। तर याचं सुद्धा आपल्याला जे इच्छुक शेतकरी आहे त्यांनी या संदर्भात आम्हाला संपर्क करावा। त्यानंतर आपण बघतो की बाजारामध्ये जैविक औषधे, सेंद्रिय शेतीची हवा असल्यामुळं केमिकल कंपनीवाल्यांनी सेंद्रिय खतं औषधं भरमसाठ काढली। ते सुद्धा त्याच्यामध्ये बहुतांश काही अपवाद जर वगळले चांगल्या कंपनीचे, बाकी जवळजवळ बऱ्याचशा कंपन्या भेसळयुक्त किंवा युरियाचं पाणी टाकून किंवा काहीतरी करून त्याच्यामध्ये लगेच हिरवगार पानं व्हावं अशी खते औषधे काढली। तर ते खरे खते आणि औषधाबद्दल एक माहितीसाठी हे एक पुस्तक आहे, जैविक खते व औषधे। हे सुद्धा लिटरेचर आपल्याकडे उपलब्ध आहे। सुडोमोनास कसं पाहिजे, बिवेरिया कसं पाहिजे, ट्रायकोडर्म कसं वापरायला पाहिजे, केव्हा वापरायला पाहिजे वगैरे, हे पुस्तक आपल्याकडे अवेलेबल आहे, जैविक खते व औषधे। हे सुद्धा माहिती आपल्याला इसाप
टीमकडे उपलब्ध आहे. त्याच्यानंतर आता प्रश्न पडतो की सेंद्रिय शेती केल्यावर त्याचं प्रमाणीकरण कसं करायचं, त्याची बाजारपेठ कुठे उपलब्ध आहे, काय आयडियाज आहेत, काय आपल्याला उपाय आहेत जेणेकरून आपला माल चांगल्या भावामध्ये आपण शहरात विकू शकतो. त्या संदर्भामध्ये एक पुस्तक आहे मित्रांनो, की सेंद्रिय शेती प्रमाणीकरण व बाजार व्यवस्थापन. हे सुद्धा पुस्तक आपल्याला उपयुक्त होईल असा आम्हाला विश्वास आहे. तर असे लिटरेचर आपल्याकडे आहेत पुस्तकं, कारण सगळं नॉलेज आपण एकत्र असं तोंडी देऊ शकत नाही. हाताशी जर साहित्य असेल ते वरच्यावर आपण त्याचा उपयोग करून ते घेऊ शकतो. आपण रासायनिक औषधे सेफ आहेत, ते डिग्रेड होतात, नाहीसे होतात. रासायनिक औषधे वातावरणामध्ये निष्क्रिय होतात आणि त्याचं नंतर ते वापरायला काही हरकत नाही असा जो खोटा समज केमिकल कंपन्यावाले, केमिकल विडिसाइड्सवाल्यांनी पसरवला आहे, त्याला आव्हान देणारं एक पुस्तक आहे. ती पुस्तकं लिहिलेली आहे, पुस्तक आहे ते पुस्तक अँड्रे ल्यू नावाच्या शास्त्रज्ञाने लिहिलं आहे. तो इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक मुव्हमेंट म्हणजे आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेचा माजी अध्यक्ष आहे, ऑस्ट्रेलियाचा माणूस आहे. त्याने हे पुस्तक लिहिलेलं आहे की मिथ्स ऑफ सेफ पेस्टिसाइड्स, म्हणजे गैरसमज कसे आहेत. त्याच्यामध्ये इतकी चांगली माहिती आहे की हे केमिकल कधीही नष्ट होत नाही. उत्तर ध्रुवामध्ये पेंग्विन नावाचे पक्षी आहेत, तर ते पक्षी त्याच्यामध्ये DDTचा अंश सापडलेला आहे. उत्तर ध्रुवामध्ये, तर त्यासाठी आपल्याला ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की, आणि याचं मी भाषांतर केलेलं आहे एका पुस्तकामध्ये, की एंडोक्राईन हार्मोन्स आहेत ते डॅमेज होतात, डिस्ट्रप्शन प्रॉपर्टी आहे. त्याचं सकाळमध्ये त्यांनी जे भाषांतर केलेलं पुस्तक आहे माझं, की रासायनिक खते शाप की वरदान, रासायनिक औषधे विषारी औषधे हे शाप की वरदान, हे पुस्तकसुद्धा अवेलेबल आहे. आणि त्यासाठी आपण जरूर मागणी करू शकता, बोलू शकता आणि त्याला आपण निश्चित आपण ते माहिती घेऊ शकता. याच्यामध्ये खरोखरच हे केमिकल कधीच नष्ट होत नाही, त्याचं रूपांतर ऑक्झानमध्ये होतं. पुन्हा हे तपासताना फक्त ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट तपासल्या जातं, इनर मटेरियल, इनर्ट त्याचे इमल्सिफायर, सॉल्वंट हे काही तपासलं जात नाही. आता आपण सगळं पाहिलं, शेती सुरुवात करायला आपल्याला बियाणं निवडायचे आणि बियाणं कोणतं निवडायला पाहिजे, सहजीवन पद्धतीमध्ये आपण आंतरपिकं कोणती घ्यायला पाहिजे, मुख्य पिकामध्ये सेंद्रियसाठी 128 मुख्य पिकाचे प्रमुख वाण कोणते आहेत शेतकऱ्यांनी निवडावे, त्याच्यामध्ये मिश्र पिकं आंतरपिकं कोणती घ्यावी, याचं एक पुस्तक आम्ही सकाळतर्फे प्रकाशित केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण विविध पिकांचे पेरणीयोग्य वाण ते सकाळनं प्रकाशित केलेलं आहे. हे तुम्हाला ॲमेझॉन मिळेल. सकाळ बुधवार पेठ या ठिकाणी सुद्धा अवेलेबल आहे आणि कोणाला काही हवं असेल तर आमच्याकडे सुद्धा संपर्क साधू शकता. असं लिटरेचर भरपूर बहुअंगी लिटरेचर हिसाब टीमकडे आहे, त्याचा तुम्ही फायदा घ्यावा. त्याच्यानंतर किती ओळी आंतरपिकाच्या पाहिजे आणि किती ओळी मुख्य पिकाच्या पाहिजे, ट्रॅप क्रॉप तुमच्याकडे कोणता आहे वगैरे, त्यासाठी एकात्मिक शाश्वत शेती त्याच्यामध्ये आपण हे डिझाईन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतो की त्याच्यामध्ये ओळी कशा किती प्रकारच्या आपण त्याच्यामध्ये नकाशे दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आकडेवारी दिलेली आहे आणि ते सुद्धा याच्यामध्ये विविध पिकांचे आपण ते बघू शकता. डिझाईन्स आहेत त्याचे, ते सुद्धा अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे. काही जणांनी सेंद्रिय शेती करणारे परराज्यातले माणसं ज्यांना मराठी कळत नाही, तर याच पुस्तकाचं अनुवादन आपण ऑर्गॅनिक फार्मिंग सिस्टीम्स फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर याच्यामध्ये हेच पुस्तक आपण भाषांतर करून इंग्रजीमध्ये केलेलं आहे. ज्याला मराठीचं अवघड जातं त्यांनी हे पुस्तक असं इंग्रजी भाषांतर केलं सुद्धा विकत घ्यायला हरकत नाही. ॲमेझॉनमध्ये उपलब्ध आहे, सकाळकडे उपलब्ध आहे आणि आम्हाला संपर्क साधला तर आम्ही ते हे करू शकतो. 7 वर्ष आपण विदर्भामध्ये बायोडायनॅमिक शेती पद्धतीवर डाळिंब आणि त्याच्या आंतरपिकं याच्यामध्ये ही पद्धती अवलंबून धुळे, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला या ठिकाणी बरेच प्रयोग केले हिसाब पद्धतीचे. विशेषतः डाळिंबामध्ये हिसाब पद्धतीनं अनुभव घेतल्यावर डाळिंबाची शाश्वत शेती कशी करायची हिसाब पद्धतीनं, बायोडायनॅमिक पद्धतीनं, तर हे आपण अनुभव घेतला. त्याचं एक पुस्तक मी लिहिलेलं आहे की ते पुस्तक आपल्याला सुद्धा सकाळमध्ये अवेलेबल आहे. डाळिंबाची
शाश्वत शेती सेंद्रिय आणि बाळगणी पद्धतीने. त्याच्यानंतर डाळिंबावर चिकार रोग कीड पडतो. तर या कीड रोगाला आपल्याला एकात्मिक पद्धतीनं हे करण्यासाठी वापर करण्यासाठी हे सुद्धा डाळिंबावरचं सुद्धा पुस्तक आहे आपल्याकडे. आणि याच्या पूर्वी मी दाखवलं त्याप्रमाणे हे बायोडायनॅमिकवर सुद्धा पुस्तक आहे. तर या एपिसोड फक्त या पुस्तकाचा परिचय करण्यासाठी मी आपला वेळ घेतला. आणि आपण या ठिकाणी प्रश्नोत्तरं किंवा हे तर आपण घेऊया जरूर. आणि आपण लक्षपूर्वक ऐकलं याबद्दल धन्यवाद. नमस्कार.